जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी अगदी सगळीकडेच आपल्या कोकणात आहे ना शिमग्याचा जल्लोष सुरू आहे आणि आपण आज येऊन पोहोचलेलो आहोत केशी गावामध्ये। तर बघूया, आपल्या समोर आहे आता आहे ना रोवल्याची पालखी आहे। तर रोवल्या पालखीचा जल्लोष काय आहे तो आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच सर्वांनी लाईक करा। तर चला पाहूया, थेट आता आपण व्हिडिओकडेच वळवणार आहोत कारण जास्त वेळ घेत नाही। शिमग्याचा जल्लोषच खूप भारी असतो।
शकतो मंडळी आपल्या फायनली आहे ना रवल्याची पालखी भेटलेली आहे आणि रवल्याच्या पालखीसोबत बघा संकासूर सुद्धा आहेत आणि आपण संकासुरांचा व्हिडिओ घेण्यासाठी खास आपण केशिया गावामध्ये आलेलो आहोत बघू शकतो आणि देवांचे पाय धुवून म्हणजे पालखीचे पाय धुवून आपण आता इथे म्हणजे पालखी बसवणार आहेत. वा भरनाथी सभा निकाल काय जोगेश्वरी माझ्या बाई भोगलानी दर वर्षाची चालू होती भरलेल्या त्यांच्या पाठीवर 1,000 रुपये असतील पैशाला 2 पैसे मिळवून देशी पिढा देव देवस्थान तिकडच्या तिकडे दूर पार करतील त्यांना सुखाची बाल असतील तुला अर्ज करताय दया पाळताय दयाच मानतो ही बाई कुणा तुमची हा वा भरनाथी निकाल काय जोगेश्वरी माझ्या बाई भोगलांच्या घरादारा तुला माणसा सुखी राखावे पैशाला 2 पैसे मिळवून देशील पिढा ठिकाणच्या तिकडे देव देवस्थान ठिकाणच्या तिकडे दूर पार करतील साधूला अर्ज करतात दया पाळतात दयाच मानतो. सरपंच आहेत विष्णू फजेरकर ते तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतील आमच्या पालखीचं वैशिष्ट्य आणि संकासूरचं. काका सांग. मंडळी नमस्कार. आज आपण या बहिरी कृपेच्या वतीने माझं नाव प्रथमतः विष्णू अर्जुन वजीरकर गाव रोवले पोस्ट केलशी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पारंपरिक हा शिमगा महोत्सव साजरा केला जातो. त्या अनुषंगाने रोवले गावसुद्धा मुंबई आणि ग्रामीण असं एकत्र येऊन शिमगा महोत्सव साजरा केला जातो. आमची ग्रामदेवतेचं नाव आहे बहिरी जोगेश्वरी तिन्ही कालकाय आगरी कालकाय महाकाली दारविटकर आणि नंदी सोमय्या. त्याचप्रमाणे आमचे एक गिरोबाचं स्थानमध्ये आम्ही गिरोबा जे म्हणतो ते आमचे देवता संकासूर हा आमचा तो गिरोबाचा तो स्थान आहे. त्याला हा ड्रेस पेरला जातो आणि ग्रामदेवता ही जागृत देवता आहे. नवसाला पावणारी देवता आहे. आज गेली 100 वर्षे आम्ही हा पारंपरिक कारभार करत आहोत शिमगा सोहळा आणि खेळीमेळणीच्या वातावरणात हा कार्यक्रम आम्ही पार पडतो. ज्याला 3ऱ्या ते 4थ्या वेळी आम्ही ग्रामदेवतेची पालखी बाहेर काढतो. ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन प्रथमतः त्याची पाठपूजा करून त्याला विनंती करून आणि सजावट करून त्या ठिकाणी आम्ही बाहेरगावी जाताना आम्ही प्रथमतः शरण घातला जातो. तो भरी देवकृपेने तो आम्ही काढून आम्ही आमच्या गावचे पाटील गणेश विश्राम दाडसे त्याचप्रमाणे वरचे विजयवाडचे पाटील सकाराम महादेव दाडसे आणि हे ग्रामदेवीच्या मंदिरामधून गावठणवाडी तेथे गणेश विश्राम दाडसे यांच्या घरी स्थानकत होते आणि तिथे झाल्यानंतर आम्ही थोडं खेळी सगळी मंडळी असतो. मुंबई ग्रामीण जेवण करून आम्ही आमच्या प्रवासाला लागतो. 5 गाव आम्हाला घ्यावं लागतात पारंपरिक. असे करताना आम्ही प्रथमतः आमच्या रोहिदासवाडीमध्ये या ठिकाणी आम्ही जातो. ती वाडी आमची रोवले गावठण रोवल्याची आहे रोहिदासवाडी. त्याच्यानंतर पारंपरिक आम्ही आंबोली गाव घेतल्यानंतर त्या रूटने निघतो तर आम्ही डायरेक्ट मालवीमध्ये वस्तीला राहण्यासाठी जातो. दुसऱ्या दिवशी तो मालवी गाव पूर्ण घेतला जातो आणि त्या मालवी गावातून आम्ही निघालो की डायरेक्ट आम्ही पंढरी पाच आहे या ठिकाणी आम्ही त्या गावामध्ये जाऊन तिथं त्या पालखीची दर्शना लोक करतात. तिथं दर्शन घेतलं होतं बैरीचं आणि तिथून जे ते गाव पूर्ण 5 पंढरी घेऊन झालं की आंधरल्यामध्ये आम्ही ताडाचा कोण मोडीमध्ये आम्ही त्या ठिकाणी येतो. तिथं आमचे आमच्या माहेर वसण्या तिथं आमचा ते जेवणाचा कार्यक्रम असतो. त्या वाडीमध्ये पूर्ण गाव घेतला जातो. त्या रूटने निघाल्यानंतर आम्ही आड्यामध्ये येतो गॉगरवालीमध्ये तिथं वस्तीला आडे तांबडी कोण पाळले हा गाव पूर्ण घेतला जातो. दुसऱ्या दिवशी परत आम्ही उट्टंबरमध्ये येतो. उट्टंबर हा तिथला पूर्ण कोलीवाडा घेतला जातो. कोळीवाडा घेतला की आम्ही आमचा जो प्रवास आहे
तर आम्ही या केळशीगणामध्ये आमचा हा शहर आहे केळशीगण, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येतो. तिथं पूर्ण 12 बागाड्या आहेत. त्या 12 बागाड्यामध्ये आम्ही पूर्ण फिरून त्या भैरी देवतेचं दर्शन घेऊन सगळे वाडीला दिला जातो. आणि अशा अनुषंगाने आम्ही ज्या दिवशी पालखीचा नवस कोण जरी बोलला तरी तो नवसाला पावणार आहे. त्याला जरी एखाद्याला मूल नाही झालं तरी तेही मूल त्या माध्यमातून देवतेच्या आशीर्वादाने होतो. कोणा आजारी असतो, कोण प्रदेशामध्ये आजारी असतो तरी एखादा नवस या ठिकाणी बोललं तरी या नवसाला पावणारा आमचा भैरी देवता आहे. ह्या अनुषंगाने जो शरण ह्या परिसरात जरी कोणी घातला किंवा खेळांना परमिशन घेऊन तरी नवसाला न आपण कोण खेळी सांगताना सुद्धा ती देवता काढली जाते नवस. त्याप्रमाणे आम्ही गावी जाताना आमच्या आदगाव, उंबरशेत आणि रोवले या गावात गेल्यानंतर आम्ही आमच्या स्थानकावर जातो. अशी ही आमची 5 गाव फिरली परंपरा आहे. ती आम्ही आज गेली कित्येक वर्षे पिढीनपिढी 3री पिढी आहे ही चालू ठेवलेली आहे. आणि या अनुषंगाने सगळ्यांना हा देवता या ज्या परिसरात गाजलेली आहे. जर एखादा वर्ष नाही आली तर लोक विचारल्या जातात की बाबा यावर्षी का नाही. करोनाच्या काळातसुद्धा शासनाने बंद ठेवलेल्या पालख्या आम्ही त्या परिसरात फिरवल्यात. गेली अनेक वर्ष आमची पालखी कधी आजपर्यंत आम्ही ग्रामदेवतेचा मंदिर हा म्हणजे प्रवास आम्ही थांब ठेवलेला नाही. रनिंग चालू आहे. पूर्वी पार ती रनिंग ठेवली आहे. काही गावातून या पालख्या बंद झालेल्या, पण आमच्या पारंपरिक ज्या पालख्या चालू आहेत त्या आजपर्यंत आम्ही पालखी देवता बंद केली नाही. सगळे सनई, ढोल, टिमकीच्या सुरात हा आमचा पूर्ण परिसर गाजलेला जातो. आणि हा रंगशोभा हा सोहळा हा आज आमच्या मुंबई आणि ग्रामीणच्या वतीने हा पूर्ण महिला भगिनीच्या वतीने असं वाजत गाजत गावापर्यंत जातं. आणि त्या गावात गेल्यानंतर दोन्ही वाड्या आम्ही घेतल्या जातात एका दिवसामध्ये. आम्ही थोडंसं त्याच्यात बदल केल्यात की घरं वाढली गेली म्हणून एक गाव गावठणवाडी घ्यायची, दुसऱ्या दिवशी विजयवाडी घ्यायची. अशी झाल्यानंतर आम्ही एक धुलीवंदनच्या दिवशी आमच्या स्थानावर जातो समारोप करा. आणि स्थानावरून झाल्यावर त्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जातो. तिथं समारोप झाला की तिथल्या हा शिमगा महोत्सव आमचा ह्या रोवले गावचा समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो. एवढंच बोलतो. आपण या ठिकाणी मुलाखत घेतल्यामुळे आपले सगळ्यांचं स्वागत. आम्ही आलेल्या खेळी बांधवांचं सगळ्यांचं स्वागत. आणि इथंच थांबतो. 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका, आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली जेणेकरून तुमच्या रोवले गावचा शिमगा उत्सव कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता. आणि अगदी शिमगा म्हटलं सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि सगळ्यांनाच या शिमग्याच्या दिवसात त्यांना आनंद लुटता येत असतो. तर तुमच्या या महत्त्वाच्या माहितीमुळे अगदी जगभरात अगदी सगळीकडे सगळ्यांनाच अगदी तुमच्या गावाचा जो शिमगा उत्सव आहे तो अगदी सगळ्यांनाच माहिती पडेल. आणि तुमच्या ग्रामदेवतेचं महत्त्व आणि जो शिमग्याचं महत्त्व आहे ते लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर चला आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला. शेजारचे गाव म्हणजे आपले देहनगाव. तर देहनगावचा भैरी देवाची पालखीसुद्धा इथे स्थानापन्न झालेली आहे, बसलेली आहे, आपण बघू शकतो. आणि आपले सर्व देहनगावचे खेळी मंडळी आपल्या इथे भेटलेत, अगदी आपल्या शेजारच्या गावातले. हो काका, तुम्हाला भेटायला आलो. आमच्या गावात आलो तर भेटलो नाही ना. तर बघूया आपण देनगावच्या भैरी देवाची पालखी बघतोय, अगदी भैरवंतांची. आणि आता आपण पालखीमध्ये देवांचं दर्शन घेऊया. तर बघतोय भैरवनाथ देव आणि कालकाई देवी असे सर्व देव पालखीत बसून आज भक्तांच्या घरी भक्तांना दर्शन देण्यासाठी आलेले आहेत. आणि हे आपले रोवले गावचे संकासूर चाललेले आहेत धावत. पालखीच्या पाटील मनस्त आहेत. आणि अगदी बघू शकतो आपण समोरून तर श्री भैरवनाथांची पालखी बघितली आणि दुसरी बाजू जे इकडे देव बसवले तर एका बाजूने दरवाजा असतो पालखीचा. आणि आपण बघू शकतो अगदी पालखीला कशी सजवलेली आहे. मागच्या बाजूनसुद्धा LED मध्ये आहे ना नाव बनवून घेतले आहे श्री भैरवनाथ प्रसन्न देहेन. आणि फुलांनी अतिशय जबरदस्त असे आहे ना पालखीला सजवून ठेवलेले आहे. अतिशय जो शिमग्याचा जल्लोष आहे तो आणि जो आनंद आहे तो आहे ना तो अगदी असा भरभरून मनात असा दाटून येतो.
मंडळी बघतोय आपण पालखी बसलेली आहे आणि आपले संकासुराने सुद्धा त्यांचा जो काय टोप उतरलेला आहे. आणि बघूया कोण आहेत ते दादा, त्यांचं आपण नाव अगदी जाणून घेऊया. दादा तुमचं अगदी आम्हाला नाव सांगा. माझं नाव सुजित गणपत उमरे. काय? सुजित गणपत उमरे. सुजित गणपत हुमने. तर रोवल्यातले दादा आहेत आणि आपण बघतोय आपण रोवल्याच्या पालखीसोबतच आहोत. तर ज्यांनी संकासुरांचा वेश केलेला आहे ते दादांची आपल्याला ओळख झालेली आहे. मंडळी आपण केळशीमध्ये आता वरच्या डोंगात आहोत आणि देवी बसले आहे म्हणजे पालखी बसवलेली गेले आणि खेळ्यांना सुद्धा महाप्रसाद आहे आणि
सर्वप्रथम आपल्या पालखीत देवी आहे, तर देवीला सर्वप्रथम नैवेद्य दाखवण्याचं काम सुरू आहे. दादाने नैवेद्य दाखवलं आहे आणि आता खेळ्यांनासुद्धा जेवण वाढायचं म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे धोपावकर यांच्या घरी. तर दरवर्षीप्रमाणे पालखी बसलेली आहे प्रसादासाठी. तर मंडळी बघतोय आपण धोपावकर यांच्या इथे आहे ना खेळ्यांच्या प्रसादाची म्हणजे पालखीला नैवेद्य आणि खेळ्यांसाठी प्रसाद इथे दरवर्षीप्रमाणे आहे. आणि बघतोय आपण इकडे आता केळीच्या पानावरती प्रसाद म्हणजे जेवण लावलेलं आहे. तर आता खेळ्यांची पंगत लागेल. बघा खेळ मंडळी प्रसादासाठी बसलेले आहेत, अगदी पंगत लागलेली आहे जेवणासाठी. आणि आपण पहिल्या पंक्तीत जेवून उठलेलो, ही दुसरी पंगत लागली खेळ मंडळींची. हे खेळी मंडळी बसले तिकडे वरती, ते पहिल्या पंक्तीत जेवून झालेले आहेत. तर मंडई आज आपण आलेलो केशी गावामध्ये आणि आपण सर्वांनी पाहिलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केशी आपले रोवले गावची पालखी आणि पालखीसोबत असलेला संकासूर. तर मंडई कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा आपला व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.